नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे 5th स्टँडर्डची मॅथ्स ऑलिम्पियाड, त्यातील चॅप्टर नंबर 3 फ्रॅक्शन्स अँड डेसिमल्स. या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, चॅप्टरला सुरुवात करूया. आपलं चॅप्टर नंबर 3 आहे फ्रॅक्शन्स अँड डेसिमल्स. त्यातील पहिलं सेक्शन आहे मॅथमॅटिकल reasoning. First question, dash dash will come at the place of box. ओके, या ठिकाणी आपल्याला फ्रॅक्शन दिलेला आहे आणि एक फिलिंग द ब्लँक दिलेली आहे, बॉक्स दिलेला आहे. त्या बॉक्सच्या जागेवरती काय व्हॅल्यू येईल ही आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. ओके, बघा काय फ्रॅक्शन दिलेलं आहे. 4/7 इज इक्वल टू, या ठिकाणी फिलिंग द ब्लँक्स दिलेली आहे आणि डिवाइड बाय 84, म्हणजे डिनॉमिनेटर 84 दिलेला आहे. ओके, तर आपल्याला या बॉक्सच्या जागेवरती काय व्हॅल्यू येईल हे काढायचं आहे. हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 84ला 7ने डिवाइड करावं लागेल. 84 डिवाइड बाय 7, 7 1 जा 7, 1 14, 7 2 जा 14. ओके, बघा या ठिकाणी काय केलं आपण, 7ला जर सपोज 12ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर 84 मिळत आहे. तसंच आपल्याला 4ला म्हणजे न्यूमरेटरला पण सेम नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 12 मल्टिप्लाय बाय 4, त्यावेळेस आपल्याला ह्या फ्रॅक्शनची व्हॅल्यू मिळेल. 12 4 जा 48. आता 48 डिवाइड बाय 84 हा काय झाला, 4/7 फ्रॅक्शनचा इक्वॅलंट फ्रॅक्शन मिळाला. आता हे दोघं फ्रॅक्शन्स कसे आहेत, इक्वल आहेत. 4/7 अँड 48/84 हे दोघं फ्रॅक्शन कसे आहेत, इक्वॅलंट आहेत. जर सपोज आपण या ठिकाणी 48ला आणि 84ला 12ने डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर काय मिळेल, 12 4 जा 84 आणि 12 4 जा 48 अँड 12 7 जा 84. बघा आपल्याला काय फ्रॅक्शन मिळाला, यांना जर डिवाइड केलं तर 4/7. ओके, म्हणजे या ठिकाणी फिलिंग द ब्लँक्सच्या जागेवरती काय व्हॅल्यू मिळेल मग, 48. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 48? येस, या ठिकाणी ऑप्शन डी मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन्स दिले आहेत, त्याच्यातून करेक्ट ऑप्शन कोणता आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. बघा ऑप्शन ए दिलेला आहे, काय दिलं आहे, कंपॅरिझन दिलेलं आहे या ठिकाणी. ओके, ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू असं कम्पेअर करायचं आहे आपल्याला. तर ऑप्शन ए दिलेला आहे. ऑप्शन एमध्ये काय दिलं आहे, डेसिमल फॉर्ममध्ये नंबर दिलेला आहे 15.236 ग्रेटर दॅन 15.242. आता या ठिकाणी आपण प्लेस चेक करूया प्रत्येक डिजिटची. बघा डेसिमल पॉईंट नंतर 10th प्लेसला 2 आहे, सेकंड नंबरमध्ये पण 2 प्रेझेंट आहे, थर्ड 100 प्लेसला 3 आहे, या ठिकाणी 4 आहे. कोण मोठा आहे, 3 का 4? 4 मोठा आहे. म्हणजे या ठिकाणी साईन काय आलं पाहिजे होतं, लेस दॅन. हा जो नंबर आहे, हा नंबर या नंबरपेक्षा कसा आहे, लेस आहे, तर या ठिकाणी लेस दॅन साईन पाहिजे होतं. तर ऑप्शन ए इनकरेक्ट ऑप्शन आहे. ओके, नेक्स्ट ऑप्शन चेक करूया. 15.236 ग्रेटर दॅन 15.224. बघा डेसिमल पॉईंटच्या अगोदरचे जे डिजिट्स आहेत ते कसे आहेत, इक्वल आहेत. त्यानंतर डेसिमल पॉईंट नंतरचा जो 10th प्लेसचा डिजिट आहे ते पण इक्वल आहेत. पण 100 प्लेसचे जे डिजिट्स आहेत ते काय आहे, डिफरंट आहेत. 3 आणि 2 या दोघांमध्ये कोण मोठा आहे, 3. म्हणजे हा जो दिलेला नंबर आहे हा कसा आहे, ग्रेटर नंबर आहे या नंबरपेक्षा. या ठिकाणी साईन काय येईल, ग्रेटर दॅन साईन येईल. म्हणजे दिलेला ऑप्शन बी कसा आहे, करेक्ट ऑप्शन आहे.
म्हणून या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3. सबस्ट्रॅक्ट 568.325 फ्रॉम 580.45. ओके, आपल्याला 580.45 मधून 568.325 सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. चला तर मग सबस्ट्रॅक्शन करूया. 580.45 minus 568.325. ओके, या ठिकाणी 0 घेऊ शकतो आपण. ओके, 0मधून 5 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत. 5कडून बोरो घेतला, या ठिकाणी 4 झाला 10. 10 minus 5 5. 4 minus 2 2. 4 minus 3 1. डेसिमल पॉईंट ॲज इट इज. 0मधून 8 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत. आपण 8कडून बोरो घेतला. 10 minus 8 2. 7 minus 6 1. 5 minus 5 0. काय मिळालं आपल्याला सबस्ट्रॅक्शन? 12.125. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन एमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन रिप्रेझेंट द शेडेड पार्ट ऑफ द गिवन फिगर. या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि त्यात काही शेडेड पार्ट आहे. तर तो जो शेडेड पार्ट आहे तो कोणता ऑप्शन रिप्रेझेंट करतो आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. आपण याला फ्रॅक्शन फॉर्ममध्ये काढूया. सगळ्यात अगोदर काय बघावं लागेल आपल्याला फ्रॅक्शन फॉर्ममध्ये काढण्यासाठी? टोटल नंबर ऑफ बॉक्स किती आहेत यात. बघा, 4 4 16. टोटल नंबर ऑफ बॉक्सेस किती आहेत? 16 आहेत. टोटल नंबर ऑफ बॉक्सेस कुठे लिहितो आपण? डिनॉमिनेटरमध्ये. आता आपल्याला कसलं फ्रॅक्शन विचारलं आहे? शेडेड पार्ट विचारलेला आहे. शेडेड बॉक्स किती आहेत यात काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, आपल्याला या ठिकाणी काय फ्रॅक्शन मिळालं? 9/16. आन्सरमध्ये आहे का? आन्सर डेसिमल पॉईंटमध्ये आहे, फ्रॅक्शन फॉर्ममध्ये नाही आहे. तर ह्या फ्रॅक्शनला डेसिमल फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 9/16. ओके, चला तर मग डिव्हिजन करूया. 9/16 काय तर आन्सर? 9/16. आता या ठिकाणी 16 हा नंबर मोठा आहे, 9 हा लहान आहे. भाग जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. पण आपण याला भाग देऊ शकतो. कसा? तर या ठिकाणी आपल्याला डेसिमल पॉईंट घेता येईल. ओके, 0 डेसिमल पॉईंट घेतला. या ठिकाणी काय ॲड करता येईल आपल्याला? 0. या ठिकाणी जर आपल्याला नंबरला मोठा करायचा असेल तर आन्सरमध्ये आपण डेसिमल पॉईंट घ्यावा लागतो. ओके, चला तर नंबर काय तयार झाला या ठिकाणी? 90. तर आता याला भाग द्यायचा आहे. 16च्या टेबलमध्ये 90 येतो का? नाही. 16 5 80. सबस्ट्रॅक्ट केला, काय झालं? सबस्ट्रॅक्शन मिळालं 10. आता पुन्हा हा नंबर लहान आहे, हा मोठा आहे, भाग नाही जाऊ शकत. तर आता पुन्हा याच्यावरती काय करू शकतो आपण? 0. असं कुठपर्यंत करायचं आहे आपल्याला? जोपर्यंत आपल्याला रिमाइंडर 0 मिळत नाही तोपर्यंत. ओके, 16 6 96. 100 मायनस 96 किती होतात? 40. पुन्हा 0 घेतला. 16 3 48 होता. 16 2 32. येईल 8. या ठिकाणी पुन्हा 0 घेतला. 16 5 80. बघा, या ठिकाणी आपल्याला रिमाइंडर काय मिळाला? 0. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? आपला डिव्हिजन स्टॉप करायची आहे. कॉशियंट काय मिळालं आपल्याला? 0.5625. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन सीमध्ये आन्सर दिसतं आहे 0.5625. म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5.
व्हॉट मस्ट बी ॲडेड टू 4 3/5 टू गेट द सम 8. ओके, या ठिकाणी आपल्याला मिक्स फ्रॅक्शन दिलेला आहे. या मिक्स फ्रॅक्शनमध्ये असा कुठला नंबर ॲड केला तर आपल्याला सम काय मिळते आहे 8. ओके, चला तर मग इक्वेशन तयार करूया. जो नंबर ॲड करायचा आहे त्याला आपण एक्स कन्सिडर करूया. एक्स प्लस 4 3/5 इज इक्वल टू 8. 4 3/5मध्ये असा कुठला नंबर ॲड केला, एक्स नंबर ॲड केला तर आपल्याला ॲडिशन काय मिळते आहे 8 मिळते आहे. ओके, तर आता या ठिकाणी आपण हे इक्वेशन सॉल्व करायला घेऊया. हा जो दिलेला मिक्स फ्रॅक्शन आहे ह्या मिक्स फ्रॅक्शनला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करूया. एक्स ॲज इट इज प्लस साईन ॲज इट इज. 5 4 जा 20, 20 प्लस 3 23 डिवाइड बाय डिनॉमिनेटर ॲज इट इज इक्वल टू 8. ओके, या ठिकाणी हा जो इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे हा कसा आहे प्लस आहे. आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट काढायची आहे, त्यामुळे काय करावं लागेल आपल्याला एक्सला लेफ्ट साईडला ठेवूया आणि हा जो 23/5 इम्प्रॉपर फ्रॅक्शन दिलेला आहे त्याला आपण इक्वल टू साईन क्रॉस करून घेऊन जाऊया. इक्वल टू साईन क्रॉस करताना याला साईन कुठला आहे प्लस, इक्वल टू साईन क्रॉस करताना तो साईन काय होईल चेंज होईल, मायनस होईल. ओके, चला तर मग एक्स इज इक्वल टू 8 मायनस 23 डिवाइड बाय 5. ओके, आता आपण यावरून एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. ओके, या ठिकाणी डिनॉमिनेटरला काय 5, या ठिकाणी काय कन्सिडर केला जातो 1. दोघांचा डिनॉमिनेटर इक्वल करावं लागेल तेव्हाच आपण फ्रॅक्शनमध्ये सबस्ट्रॅक्शन करू शकतो. या ठिकाणी डिनॉमिनेटरला 5 आणण्यासाठी आपल्याला 1ने काय करावं लागेल, या 1ला 5ने मल्टिप्लाय करावं लागेल. जर सपोज डिनॉमिनेटरला आपण 5ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला न्यूमरेटरला पण 5ने मल्टिप्लाय करावं लागतं. ओके, 8 5 जा 40 डिवाइड बाय 5 1 जा 5 मायनस 23 डिवाइड बाय 5. बघा या ठिकाणी दोघांचे डिनॉमिनेटर्स सेम दिसत आहेत. आता आपण ह्या फ्रॅक्शनची सबस्ट्रॅक्शन करू शकतो, न्यूमरेटरमध्ये असलेल्या नंबरचं सबस्ट्रॅक्शन करू शकतो. 40 मायनस 23, 40 मायनस 23, 10 मायनस 3 7, 3 मायनस 2 1. काय मिळालं फ्रॅक्शन एक्स इज इक्वल टू 17 डिवाइड बाय 5. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 17 डिवाइड बाय 5? नाही, आन्सर आपल्याला मिक्स फ्रॅक्शनमध्ये दिलेला आहे. ओके, आता हे जे मिळालेला फ्रॅक्शन आहे हा कसा आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. ह्या इम्प्रॉपर फ्रॅक्शनला आपण मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करूया. याला मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागतं 5ने 17ला डिवाइड करावं लागेल. 5 3 जा 15, 3 जा कॉशियंट कुठे लिहितो आपण होल पार्टमध्ये, 3 जा 15, 17मधून 15 सबस्ट्रॅक्ट केले, रिमाइंडर काय उरला 2. हा जो रिमाइंडर असतो तो कुठे येतो न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटर जो असतो तो ॲज इट इज. तर 17/5 ह्या इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं मिक्स फ्रॅक्शनमध्ये काय कन्वर्जन झालं 3 2/5. ओके, ऑप्शनमध्ये आहे का असं आन्सर 3 2/5? येस, या ठिकाणी ऑप्शन बीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6. सम ऑफ अनशेडेड फ्रॅक्शन ऑफ द गिवन फिगर इज. ओके, या ठिकाणी आपल्याला 2 फिगर्स दिलेले आहेत आणि त्या दोघं फिगर्समधल्या अनशेडेड फ्रॅक्शनची सम करायची आहे. ओके, चला तर मग पहिली जी डायग्राम दिलेली आहे ती सगळ्यात अगोदर किती पार्ट्समध्ये डिवाइड आहे ते काढूया. 1 2 3 4, अजून ती डबल म्हणजे 4 झाले, नंतर 5 6 7 8, तसंच खाली पण 8 8 प्लस 8 16 पार्ट्समध्ये डिवाइड आहे ही डायग्राम. आता यात अनशेडेड फ्रॅक्शन पार्ट किती आहे काउंट करूया. 1 2 3 4 5 6
7, 8, 9, 10. अनशेडेड पार्ट किती आहे यात? 10. आता याच्या पहिल्या फिगरचा अनशेडेड फ्रॅक्शन काय मिळालं आपल्याला? 10/16. तसंच सेकंड फिगरचा पण काढून घेऊया. दुसरी जी दिलेली फिगर आहे ती किती पार्ट्समध्ये डिवाइड आहे? 10 पार्ट्समध्ये. ओके, यात अनशेडेड पार्ट किती आहे काउंट करूया. 1, 2, 3, 4, 5, 6. ओके, आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? या दोघं फ्रॅक्शन्सची सम काढायची आहे. 10/16 प्लस 6/10. ओके, या ठिकाणी आता काय करूया? दोघांचा आपल्याला डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी सेकंड फ्रॅक्शनमधल्या डिनॉमिनेटरने पहिल्या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करूया. जर सपोज या ठिकाणी आपण 10ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला पण 10ने मल्टिप्लाय करावं लागेल. आता सेकंड फ्रॅक्शनला पहिल्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करूया. डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला न्यूमरेटरला पण 16ने मल्टिप्लाय करावं लागेल. ते काय फ्रॅक्शन मिळेल बघा आपल्याला? 10 × 10 100 डिवाइड बाय 160 प्लस 16 6 96 डिवाइड बाय 160. ओके, आता दोघांचे डिनॉमिनेटर कसे आहेत? इक्वल आहेत. न्यूमरेटर्सची सम करू शकतो आपण. 100 प्लस 96 किती झाले? 196 डिवाइड बाय 160. ओके, आता याला आपल्याला याच्यात कन्वर्ट करायचं आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये. इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 196 डिवाइड बाय 160 करावं लागेल. या ठिकाणी बघा दोघी नंबर्स कसे आहेत? इवन आहेत. या इथे दोघांना आपण 2ने डिवाइड करूया. ओके, 2ने जर डिवाइड केलं 2 8 16 0, 2 8 16, 2 9 18, 1 उरला 16, 2 8 16. पुन्हा दोघं इवन नंबर्स मिळाले. पुन्हा आपण 2ने भाग देऊ शकतो. 2 4 8 0, 2 4 8, 1 उरला 8 घेतला काय झाला? 18, 2 9 18, 49 डिवाइड बाय 40. ओके, आता या ठिकाणी 49 हा ऑड नंबर आहे, 40 हा इवन नंबर आहे. तर आपण आता याला ह्या इम्प्रॉपर फ्रॅक्शनला प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करूया. मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल? 49 डिवाइड बाय 40, 41 40, रिमाइंडर काय उरला? 9. ओके, जो कॉशंट पार्ट आहे तो आपण कुठे लिहितो? होल पार्ट असतो. कॉशंट हा होल पार्ट असतो मिक्स फ्रॅक्शनचा. रिमाइंडर हा न्यूमरेटर असतो आणि डिनॉमिनेटर हा आपला डिवायझर असतो. तर हा जो 49 डिवाइड बाय 40 इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे त्याला मिक्स फ्रॅक्शन काय मिळाला? त्याचा मिक्स फ्रॅक्शन आपल्याला 19 डिवाइड बाय 40. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन डीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन रिप्रेझेंट द शेडेड फ्रॅक्शन ऑफ द गिवन फिगर? ओके, या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे. त्या फिगरचा आपल्याला शेडेड पार्टचा फ्रॅक्शन फाइंड आउट करायचं आहे. ओके, सगळ्यात अगोदर दिलेली डायग्राम ही किती पार्ट्समध्ये डिवाइड आहे ते काउंट करून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ओके, गिवन डायग्राम ही 20 पार्ट्समध्ये डिवाइड आहे. त्यातील शेडेड पार्ट किती आहे ते काउंट करून घ्या. 1 2 3 4 5 6. ओके, आपल्याला शेडेड पार्टचा फ्रॅक्शन काय मिळाला? 6/20. पण ऑप्शन्स आपल्याला डेसिमलमध्ये दिलेले आहेत. तर
हा जो फ्रॅक्शन आहे 6/20 याला डेसिमलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 6/20 करावं लागेल. ओके, चला तर मग डिव्हिजन करूया. 6/20 या ठिकाणी 20 हा नंबर कसा आहे, मोठा आहे, 6 लहान आहे. भाग जाऊ शकतो का, नाही. तर भाग देण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, डेसिमल पॉईंट घ्यावं लागेल. डेसिमल पॉईंट जर या ठिकाणी घेतला तर आपण या ठिकाणी 0 ॲड करतो. ओके, 23 जा 60, रिमाइंडर काय मिळाला, 0. या ठिकाणी आपल्याला डिव्हिजन स्टॉप करायची आहे. क्वोशंट काय मिळाला आपल्याला, 0.3. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 0.3? येस, या ठिकाणी ऑप्शन बीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. एक्सपांडेड फॉर्म ऑफ 5555.555 इज. ओके, हा दिलेला नंबर याला आपल्याला एक्सपांड फॉर्म करायचा आहे, एक्सपांडमध्ये. ओके, 5555.555 हा कुठल्या प्लेसला आहे डिजिट, 1000, 100, टेन्स आणि वन्स प्लेसला आहे. ओके, डेसिमल पॉईंट नंतरचे जे डिजिट्स असतात ते कसे असतात, फ्रॅक्शनल पार्टमध्ये असतात. ओके, आणि डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडचा जे नंबर्स असतात किंवा डिजिट्स असतात ते आपले होल नंबर्स असतात. ओके, तर या ठिकाणी याची प्लेस काय आहे, 1000, म्हणजे हा नंबर काय येईल, 5000 प्लस हा 5 100 प्लेसला आहे, तर याची व्हॅल्यू काय, प्लेस व्हॅल्यू काय येईल, 500 प्लस हा जो 5 आहे हा टेन्स प्लेसला आहे, याची प्लेस व्हॅल्यू काय येईल, 50. हा जो 5 आहे हा वन्स प्लेसला आहे, याची प्लेस व्हॅल्यू आहे 5. आता डेसिमल पॉईंट नंतरचे जे डिजिट्स आहे हे काय असतात, फ्रॅक्शनल पार्टमध्ये असतात. तर ह्या 5ची प्लेस काय आहे, 5/10 प्लस सेकंड 5ची प्लेस काय येईल, 5/100. ह्या 5ची प्लेस व्हॅल्यू काय येईल, 5/1000. ओके, दिलेला हा जो डेसिमल मधला जो नंबर आहे त्याला आपण या अशा पद्धतीने एक्सपांड करू शकतो. ऑप्शनमध्ये आहे का असा आन्सर, येस, या ठिकाणी ऑप्शन बीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट पॉईंट पाहूया. क्वेश्चन नंबर 9. द व्हॅल्यू ऑफ 88.64 मायनस 43.21 प्लस 63.51 इज. ओके, या ठिकाणी आपल्याला डेसिमलमध्ये नंबर्स दिले आहेत, ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करायची आहे. सगळ्यात अगोदर काय करूया, सबस्ट्रॅक्शन. काय दिलेलं आहे डेसिमलमध्ये नंबर, 88.64 मायनस 43.21. सबस्ट्रॅक्शन करूया. 4 - 1 3, 6 - 2 4, डेसिमल पॉईंट. 8 - 3 5, 8 - 4 4. ओके, याचा आन्सर काय मिळाला आपल्याला, 45.43. त्यात आपल्याला काय ॲड करायचं आहे, 63.51. 45.43 प्लस 63.51 यांची सम करूया. 3 + 1 4, 4 + 5 9, डेसिमल पॉईंट. 5 + 3 8, 6 + 4 10. ओके, हे इक्वेशन सॉल्व केल्यावरती आपल्याला काय आन्सर मिळालं, 108.94. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस, या ठिकाणी ऑप्शन एमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. इव्हॅल्युएट 4 1/5 मायनस इन ब्रॅकेट 3 1/10 प्लस इन ब्रॅकेट 2 5/6 मायनस इन ब्रॅकेट 1 1/2 प्लस 1 1/3 ब्रॅकेट्स कंप्लीट. ओके, आता आपल्याला सगळ्यात अगोदर मधला ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे.
ओके, त्यानंतर त्याच्या बाहेरचा आणि मग बाहेरचा ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे. दिलेलं हे जे इक्वेशन आहे हे कसं आहे, फ्रॅक्शनमध्ये दिलेलं आहे. फ्रॅक्शनची ॲडिशन करायची आहे आपल्याला, ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. ओके, चला तर मग काय दिलं आहे, 4 1/5 मायनस इन ब्रॅकेट 3 1/10 प्लस 2 5/6 मायनस 1 1/2 प्लस 1 1/3 ब्रॅकेट्स कंप्लीट. सगळ्यात अगोदर कर्व ब्रॅकेट सॉल्व करूया. कर्व ब्रॅकेट काय दिलेलं आहे, मिक्स फ्रॅक्शन दिलेलं आहे. या मिक्स फ्रॅक्शनला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करूया. 2 1 जा 2 प्लस 1 3/2 प्लस 3 1 जा 3 प्लस 1 4/3. ओके, या दोघांचे डिनॉमिनेटर्स वेगळे आहेत. इक्वल करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, या पहिल्या फ्रॅक्शनला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि दुसऱ्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. जर आपण डिनॉमिनेटरला 3ने मल्टिप्लाय करतो आहे तर या ठिकाणी आपल्याला न्यूमरेटरला पण 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. या ठिकाणी 2ने मल्टिप्लाय करतो आहे तर या ठिकाणी न्यूमरेटरला पण 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. त्यावेळेस त्यांचे दोघांचे डिनॉमिनेटर्स हे इक्वल होतील. 3 3 जा 9 3 2 जा 6 प्लस 4 2 जा 8 3 2 जा 6. या ठिकाणी दोघांचे डिनॉमिनेटर कसे आहेत, इक्वल. तर आपण या ठिकाणी न्यूमरेटर्सची ॲडिशन करू शकतो. 17/6. या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 17/6. ओके, 4 1/5 मायनस 3 1/10 प्लस 2 5/6 मायनस याचं आन्सर काय मिळालं आपल्याला, 17/6. ओके, आता या ठिकाणी बघा दोघांचे डिनॉमिनेटर्स इक्वल आहेत, पण हा जो दिलेला फ्रॅक्शन आहे हा मिक्स फ्रॅक्शन आहे. या मिक्स फ्रॅक्शनला सगळ्यात अगोदर आपण इम्प्रॉपरमध्ये कन्वर्ट करूया. 6 2 जा 12 12 प्लस 5 17 17/6 मायनस 17/6. ओके, यांचं दोघांचे डिनॉमिनेटर्स इक्वल आहेत, न्यूमरेटर्स पण इक्वल आहेत. न्यूमरेटर्सचं आपण काय करू, सबस्ट्रॅक्शन. 17 मायनस 17 काय येईल, 0. म्हणजे या ज्या ब्रॅकेटचा आन्सर आहे हे काय येईल, 0 येईल. ओके, 0 प्लस 3 1/10 आन्सर काय मिळेल, 3 1/10. आता ह्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करूया. 4 1/5 मायनस 3 1/10 प्लस 0 जर केलं तर आन्सर काय मिळणार आहे आपल्याला, हेच आन्सर मिळणार आहे. ओके, आता हे जे दिलेले दोघं फ्रॅक्शन्स आहेत हे कसे आहेत, मिक्स फ्रॅक्शन आहेत. यांना इम्प्रॉपरमध्ये कन्वर्ट करूया. 5 4 जा 20 प्लस 1 21/5 मायनस 10 3 जा 30 प्लस 1 31/10. दोघांचे डिनॉमिनेटर्स डिफरंट आहेत. डिनॉमिनेटर्स इक्वल करण्यासाठी जर सपोज आपण या ठिकाणी 5ला 2ने मल्टिप्लाय केलं, 5 2 जा 10, याचा बी डिनॉमिनेटर आणि सेकंड फ्रॅक्शनचं डिनॉमिनेटर इक्वल होत आहेत. जर सपोज या ठिकाणी आपण 2ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला न्यूमरेटरला पण 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. 21 2 जा 42 42/10 मायनस 31/10. दोघांचे डिनॉमिनेटर्स कसे आहेत, इक्वल आहेत. न्यूमरेटर्सचं सबस्ट्रॅक्शन करू शकतो. 42 मायनस 31/10. 42मधून 31 सबस्ट्रॅक्ट केले काय आन्सर मिळेल, 2 मायनस 1 1 4 मायनस 3 1 11/10. ऑप्शनमध्ये आहे का असं आन्सर, नाही. ह्या फ्रॅक्शन हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे, याला मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. ओके, मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करतो आपण, 11/10 जे 11/10. ओके,
10 1 जा 10, रिमाइंडर काय उरला 1. कॉशियंट काय मिळाला 1. कॉशियंट कुठे लिहितो आपण, मिक्स फ्रॅक्शनमधला जो होल पार्ट असतो तो काय असतो कॉशियंट. रिमाइंडर हा न्यूमरेटर असतो आणि डिनॉमिनेटर हा डिवायझर असतो. तर 11/10 या मिक्स फ्रॅक्शनचं इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन काय मिळालं 1/10. ऑप्शनमध्ये आहे का असं आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन सी मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 11. व्हॉट इज द सम ऑफ द अनशेडेड फ्रॅक्शन ऑफ द गिवन फिगर? ओके, या ठिकाणी आपल्याला 2 फिगर्स दिलेले आहेत. त्यांचे आपल्याला सगळ्यात अगोदर अनशेडेड फ्रॅक्शन काढायचे आहे आणि त्यांची सम करायची आहे. चला तर मग सगळ्यात अगोदर ही पहिली डायग्राम जी आहे ती किती पार्ट्समध्ये डिवाइड आहे 10 पार्ट्समध्ये. त्यातील अनशेडेड पार्ट किती आहे 1 2 3 4. पहिल्या फिगरचा आपल्याला अनशेडेड पार्टचा फ्रॅक्शन काय मिळाला 4/10. दुसरी जी डायग्राम आहे ती किती पार्ट्समध्ये डिवाइड आहे 1 2 3 4 5 6 7 8. 8 पार्ट्समध्ये. यातील अनशेडेड पार्ट किती आहे 4. ओके, तर ह्या दोघं फ्रॅक्शनची काय करायची आहे आपल्याला सम करायची आहे. चला तर मग सम करूया. 4/10 प्लस 4/8. ओके, दोघं फ्रॅक्शनचे आपण इक्वॅलेंट फ्रॅक्शन काढून घेऊया. 2 2 जा, दोघं नंबर्स कसे आहे इवन आहेत, यांना दोघांना 2ने भाग जाईल. 2 2 जा 4, 2 5 जा 10. हे पण दोघं नंबर्स कसे आहे इवन, यांना पण 2ने कंप्लीट भाग जाईल. 2 2 जा 4, 2 4 जा 8. काय फ्रॅक्शन मिळाला इक्वॅलेंट फ्रॅक्शन 2/5 प्लस 2/4. ओके, आता ह्या दोघांचे आपल्याला डिनॉमिनेटर्स इक्वल करायचे आहेत. डिनॉमिनेटर इक्वल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पहिल्या फ्रॅक्शनमधल्या डिनॉमिनेटरला दुसऱ्या फ्रॅक्शनमधल्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करावं लागेल. जर सपोज या ठिकाणी आपण 4ने मल्टिप्लाय करतो आहे तर न्यूमरेटरमध्ये पण 4ने मल्टिप्लाय करावं लागेल. आता सेकंड फ्रॅक्शन या ठिकाणी आपल्याला डिनॉमिनेटर इक्वल करण्यासाठी काय करावं लागेल, पहिल्या फ्रॅक्शनमधला जो डिनॉमिनेटर आहे त्याच्याने मल्टिप्लाय करावं लागेल. जर सपोज या ठिकाणी आपण 5ने मल्टिप्लाय करतो आहे तर न्यूमरेटरला पण 5ने मल्टिप्लाय करावं लागेल. 4 2 जा 8, 5 4 जा 20 प्लस 5 2 जा 10, 5 4 जा 20. दोघांचे डिनॉमिनेटर्स इक्वल आहेत. न्यूमरेटर्सची ॲडिशन करू शकतो. 8 प्लस 10 18 डिवाइड/20. ऑप्शनमध्ये आहे का असं आन्सर 18 डिवाइड/20? नाही. या ठिकाणी आपल्याला आन्सर 9/10 दिसतं आहे. या ठिकाणी दोघं नंबर्स कसे आहेत इवन आहेत. दोघांना आपण 2ने डिवाइड करू शकतो. 2 9 जा 18, 2 1 जा 2 0. 18/20चा इक्वॅलेंट फ्रॅक्शन काय मिळालं आपल्याला 9/10. बघा आता ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन बी मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 12. व्हॉट फ्रॅक्शन ऑफ द गिवन फिगर इज अनशेडेड? ओके, या ठिकाणी जी दिलेली डायग्राम आहे ती सगळ्यात अगोदर किती पार्ट्समध्ये डिवाइड आहे ते काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8. वरती 8 पार्ट्समध्ये, खाली पण 8 पार्ट्स म्हणजे टोटल किती पार्ट्समध्ये डिवाइड आहे ती 16. त्यातील अनशेडेड पार्टचं फ्रॅक्शन काढायचं आहे आपल्याला. अनशेडेड पार्ट किती आहे काउंट करूया. 1 2 3 4 5 6. ओके, या ठिकाणी काय फ्रॅक्शन मिळालं आपल्याला 6/16. तर या ठिकाणी दोघी नंबर्स कसे आहेत इवन आहेत. दोघांना आपण 2ने भाग देऊ शकतो. याचा आपल्याला इक्वॅलेंट फ्रॅक्शन काढायचं आहे म्हणून 2 3 जा 6, 2 8 जा 16. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 3/8? येस, या ठिकाणी ऑप्शन सी मध्ये आन्सर दिसतं आहे. म्हणून ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 13.
विच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन्स आर अरेंज इन ऑर्डर फ्रॉम द लिस्ट टू दी ग्रेटेस्ट. ओके, या ठिकाणी आपल्याला काही फ्रॅक्शन्स दिलेले आहेत आणि त्या फ्रॅक्शन्सला आपल्याला कसं अरेंज करायचं आहे, लिस्ट टू ग्रेटेस्टमध्ये लावायचे आहेत दिलेले फ्रॅक्शन्स. ओके, पण हे जे दिलेले फ्रॅक्शन्स आहेत त्यांचे डिनॉमिनेटर्स इक्वल नाही आहेत, तर आपण त्यांच्या न्यूमरेटर्समधल्या असलेल्या डिजिट्सला कम्पेअर नाही करू शकत. तर सगळ्यात अगोदर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यांचे डिनॉमिनेटर्स इक्वल करावे लागतील. सगळ्यांचे डिनॉमिनेटर इक्वल करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 2, 6, 3 आणि 4 याचा LCM फाइंड आउट करावं लागेल, लिस्ट कॉमन मल्टिप्लायर फाइंड आउट करावं लागेल. ओके, चला तर मग सगळ्यात अगोदर आपण LCM फाइंड आउट करूया. 2, 6, 3 आणि 4 डिनॉमिनेटरमध्ये असलेले डिजिट्स घेतले आहे आपण, यांचे आपल्याला लिस्ट कॉमन मल्टिप्लायर फाइंड आउट करायचं आहे. ओके, सगळ्यात अगोदर आपल्याला सगळ्यात लहान प्राईम नंबरने डिवाईड करायचं आहे. सगळ्यात स्मॉलेस्ट प्राईम नंबर कुठला आहे, 2. या ठिकाणी 3 इवन नंबर्स आहेत, त्यांना तिघांना कंप्लीट भाग जाईल. ओके, 2 डिवाइड बाय 2 1, 2 3 जा 6, 2 2 जा 4, 3ला भाग जात नाही, 3 ॲज इट इज घेतला. पुन्हा या ठिकाणी आपल्याला 2 दिसतो आहे, पुन्हा आपल्याला 2ने डिवाईड करावं लागेल. 1 ॲज इट इज, 3 ॲज इट इज, 3 ॲज इट इज, 2 1 जा 2. आता या ठिकाणी आपल्याला कोणता नंबर दिसतो आहे, 3. ओके, नेक्स्ट कोणत्या नंबरने आपल्याला डिवाईड करावं लागेल मग, 3ने. 1 ॲज इट इज, 3 1 जा 3, 3 1 जा 3, 3 1 जा 3. आपल्याला हे असं भाग कुठपर्यंत द्यायचा असतो, जोपर्यंत आपल्याला 1 मिळत नाही तोपर्यंत. ओके, या ठिकाणी आता LCM काय मिळाला मग आपल्याला, LCM इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3. 3 2 जा 6, 6 2 जा 12. ओके, तर LCM काय मिळालं आपल्याला, 12. तर हे जे दिलेले फ्रॅक्शन्स आहेत, ह्या फ्रॅक्शन्सच्या ठिकाणी आपल्याला डिनॉमिनेटर काय पाहिजे आहे, 12 पाहिजे आहे. ओके, या ठिकाणी ह्या फ्रॅक्शनच्या ठिकाणी 12 डिनॉमिनेटर येण्यासाठी आपल्याला या 2ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 6ने. या ठिकाणी 12 येण्यासाठी आपल्याला या 6ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 2ने. या ठिकाणी डिनॉमिनेटरला 12 येण्यासाठी आपल्याला ह्या 3ला 4ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि या 4ला 3ने जेव्हा आपण मल्टिप्लाय करू तेव्हा आपल्याला या ठिकाणी 12 हा डिनॉमिनेटर येईल. तर या ठिकाणी सगळ्यांचा डिनॉमिनेटर कसा झाला, इक्वल झाला. आता ज्या पद्धतीने आपण डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं तसंच आपल्याला न्यूमरेटरला पण त्याच नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, चला तर मग काय फ्रॅक्शन मिळेल, पहिलं आपल्याला 6 1 जा 6 डिवाइड बाय 12. त्यानंतर दुसरा फ्रॅक्शन काय मिळेल, 2 2 जा 4 डिवाइड बाय 12. 4 2 जा 8 डिवाइड बाय 12 आणि 3 1 जा 3 डिवाइड बाय 12. ओके, आता या ठिकाणी सगळ्यांचे डिनॉमिनेटर्स कसे आहेत, इक्वल आहे. तर आपण आता याच्या न्यूमरेटर्समध्ये असलेल्या डिजिट्सवरून डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावू शकतो. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये म्हणजेच काय, लिस्ट नंबरकडून ग्रेटेस्ट नंबरकडे. तर सगळ्यात अगोदर स्मॉलेस्ट नंबर कुठला आहे, 3. म्हणजे आता या ठिकाणी मी लेबलिंग करून घेते, P Q R आणि S. ओके, सगळ्यात पहिला नंबर काय, लिस्ट नंबर कोणता येईल, 3/12. त्यानंतरून त्यापेक्षा मोठा 4/12. त्यानंतर थर्ड नंबरला 6/12 येईल आणि फोर्थ नंबरला 8/12 येईल. तर कशी सिक्वेन्स येईल बघा, S Q P R. हे आन्सर मिळालं आपल्याला. ओके, ऑप्शनमध्ये आहे का असा आन्सर, SQPR. येस, या ठिकाणी ऑप्शन एमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 14. विच ऑफ द फॉलोइंग डेसिमल्स आर अरेंज इन डिसेंडिंग ऑर्डर. ओके, या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहे आणि त्या ऑप्शन्समध्ये काही आपल्याला डेसिमल नंबर्स दिले आहेत आणि ते आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचे आहेत. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे बिगेस्ट नंबरकडून स्मॉलेस्ट नंबरकडे. ओके,
ऑप्शन ए चेक करूया. ऑप्शन एमध्ये दिलेला आहे 11.001. पुढचा डेसिमल नंबर दिला आहे 11.1. हा स्मॉलेस्ट नंबरकडून बिगेस्ट नंबरकडे जातो आहे. आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर लावायची आहे, म्हणजेच काय, बिगेस्ट नंबरकडून स्मॉलेस्ट नंबर पाहिजे आहे, म्हणून ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी चेक करूया. 0.51, 0.50. येस, पहिला नंबर हा दुसऱ्या नंबरपेक्षा मोठा आहे. 0.50, 0.42. येस, हा पण नंबर पुढच्या नंबरपेक्षा मोठा आहे, म्हणजे बिगेस्ट नंबरकडून आपण स्मॉलेस्ट नंबरकडे जातो आहे. आता 0.42पेक्षा 0.382 हा नंबर स्मॉल आहे, म्हणजे बिगेस्ट नंबरकडून स्मॉलेस्ट नंबरकडे जातो आहे. म्हणजे ऑप्शन बीमध्ये दिलेली ही जी डेसिमल नंबरची ऑर्डर आहे ही कशी आहे, डिसेंडिंग ऑर्डर आहे. या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 15. सम ऑफ 48.35 अँड 10 इज इक्वल टू. ओके, ह्या दोघं नंबर्सची आपल्याला सम करायची आहे. 48.35 प्लस 10 हा काय होल नंबर दिलेला आहे. या डेसिमल पॉईंट नंतर कुठलाही नंबर नाही आहे, तर 0 कन्सिडर करायचा. ओके, काय मिळाली सम, 58.35. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन बीमध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ पण पाहणार आहोत. पुढील व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.